आज शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहररावजी धोंडे सरांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टिंचन सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे मामाश्री मोरे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लागलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष गुळगंडे महाराज, त्याचबरोबर कागणे सर, आमचे सहकारी मित्र जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती संजयजी बेळगे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य देवदास महाराज गीते, आमचे मित्र जिल्हा परिषदचे सहकारी आमचे चंद्रशेखर पाटील, हाके साहेब, उपस्थित सर्व व्यासपीठ, आमचे शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातून जमलेले, धोंडे सरावर प्रेम करणारे सर्व गावागावातून आलेले सहकारी मित्र, माता भगिनी, आमचे जुने सहकारी शाहीर पळशीकर मामा ज्या वेळेस गाणं म्हणत होते की मला 2004 ची अण्णाची पदयात्रा आठवली, ऐसा नेता पाहिला का हो कोणी, हे सबंध तालुकाभर अण्णासाठी हे गाणं पळशीकर मामाने पदयात्रेच्या निमित्तानं गायलं होतं. आणि आज दुसऱ्यांदा हे गाणं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते धोंडे सरांच्या वाढदिवसानिमित्त हे गाणं या ठिकाणी मला ऐकायला मिळालं आणि अतिशय जुने दिवस आठवले. हे गाणं ज्याच्यासाठी गायलं जाते, फक्त चळवळीतल्या लोकांसाठी हे गाणं गायलं जाते असं मला या ठिकाणी म्हणता येईल. मित्रहो, आज धोंडे सरांचा 57वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. गेली अनेक दिवसापासून आपल्यासाठी धोंडे सरांनी शिवा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेशामध्ये, परराज्यामध्ये जाऊन सुद्धा शिवा संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याच्या उद्देशाने काम केलं. पण जनसामान्याचे नेते धोंडे सरांनी जे आरक्षणासाठी काम केलं, महात्मा बसवेश्वरांचे विचार तळागाळातील खेडोपाड्यामध्ये पोहोचविण्याचं काम धोंडे सरांनी केलं. पण सदाशिव मामा म्हणल्याप्रमाणे आपण धोंडे सरांना काय दिलं, या ठिकाणी आमचे घोडके जिल्हा अध्यक्ष आपले शिवमभाऊ घोडके सरांनी म्हणले की बाबा आपण धोंडे सरांसाठी काय केले. धोंडे सरांनी 24 तास चळवळीच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर संबंध महाराष्ट्रभर महात्मा बसवेश्वरांचे विचार असतील, चळवळीच्या माध्यमातून आपल्यासाठी लढा दिला. धोंडे सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर एक छोटंसं उदाहरण देतो. धोंडे सर 2014ला उभे होते आणि शंकरांना पण उभे होते. कार्यकर्ता कसा जपावा हे धोंडे सरांकडून मी 2014ला तपासलं. धोंडे सरांचा एक माझ्या गावात छोटासा कार्यकर्ता होता आणि त्या कार्यकर्त्याला मी तू जास्त फडफड करू नको एवढाच शब्द वापरला होता. त्या दुसऱ्या मिनिटाला धोंडे सरांचा मला फोन आला. मित्र हो, कार्यकर्ता कसा जपावा हे चळवळीतल्याच नेत्याला माहित असते. अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्याला जपासणारे धोंडे सर आहेत. धोंडे सरांना आपण जपावं एवढंच या प्रसंगी मी धोंडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धोंडगे परिवार व भारत राष्ट्र समितीच्या वतीने, धोंडगे परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी धोंडे सरांच्या मनातील पूर्ण इच्छा, आकांक्षा, सर्व कामना पूर्ण होत एवढ्या त्यांच्या आज जन्मदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवान.